Good morning, friends. Welcome to our lecture of English, section 3, 3.2. It is about the mind mapping. There is the title of our lesson, Do Schools Really Kills Creativity? Here is the interrogative question made by the writer, and the answer given to that question, that is the yes no type answer. It is the type of the writing. It is called mind mapping. Mind mapping means a complete detailed graphical figure in your own style, showing the thoughts, ideas, concepts that keep on generating in your mind, and then you choose a particular style, design, or a graphical representation to describe the some ideas, facts, situations. Then this type of presentation called mind mapping. It means different types of shapes, arrows, lines, connectors, balloons, boxes, curved arrows, callouts, scrolls, explosions, etc. to describe your point of view. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण माइंड मॅपिंगमध्ये वेगवेगळे शेप्स, ॲरोज, लाईन्स, एक फिगरेटिव्ह ग्राफिकल डिझाईन यूज करून आपण आपले जे कन्सेप्ट्स, आयडियाज असतात त्या प्रेझेंट करण्याचं काम हे माइंड मॅपिंगमध्ये केलं जातं. माइंड मॅपिंग हे आपल्या आयडियाज एक्सप्रेस करण्यासाठी एक चांगला शॉर्टकट आहे की जेणे करून आपल्याला ती जी कन्सेप्ट्स आहे ती खूप चांगल्या पद्धतीने कळते. हा जो लेसन आहे तो जुलियन असल यांनी लिहिलेला आहे. अँड ही वॉज व्हेरी फेमस डिरेक्टर ऑफ एज्युकेशन अँड ही स्टडीड द लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स अँड ऑल्सो suggested the lots of solutions about our education. So this is also the very important lesson for us. Then in this lesson Julian Astle described about the Sir Ken Robinson's claim. Sir Ken Robinson claims that schools kill creativity. This is the statement made by the Sir Robinson. त्यांनी म्हटले की स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी. स्कूल्समध्ये कुठल्याही प्रकारे क्रिएटिव्हिटीला वाव नसतो, त्याच्यामुळे मुलांचे क्रिएटिव्हिटीला कुठल्याही पद्धतीने सपोर्ट केला जात नाही. याला एक आर्ग्युमेंटिव्ह त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे. वी डोंट ग्रो इन टू क्रिएटिव्हिटी, वी ग्रो आउट ऑफ इट. त्यांनी म्हटलं आहे की आपण क्रिएटिव्हिटी बरोबर आपली वाढ होत नाही, तर आपण त्याच्या बाहेर वाढलेलं असतो, म्हणजेच क्रिएटिव्हिटी शिकत नाही. ऑर रायदर वी गेट एज्युकेटेड आउट ऑफ इट. आणि असंही बऱ्याच वेळेस होतं की स्कूलचं कंप्लीट एज्युकेशन संपून जातं पण क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होत नाही. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की क्रिएटिव्हिटी इज ॲज इम्पॉर्टंट ॲज लिटरसी अँड वी शूड अफोर्ड इट द सेम स्टेटस. रॉबिन्सन यांचं मत आहे की क्रिएटिव्हिटी ही एज्युकेशन इतकीच महत्त्वाची आहे, जितके आपण लिटरेट होतो तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटीसुद्धा बाय प्रॅक्टिस, बाय ट्रेनिंग निर्माण झाली पाहिजे. त्यानंतर तुमच्या पेज नंबर 142 वर सर केन रॉबिन्सन यांचे क्लेम्स दिलेले आहेत आणि ते एक फिगरेटिव्ह डायग्राममध्ये दिलेले आहे. दॅट विल गिव्ह यू ॲन आयडिया अबाउट द मेन्शन्ड पॅरेग्राफ अबोव धिस डायग्राम. सो he stated the first school skill creativity, then the second education, that is the out of creativity, and the last is creativity to be acquired in education itself. So in short, they described their statement into the diagram. Then in this lesson
The argumentation about the education presented, they told us true creativity is based on knowledge, which in turn is based on literacy. खरी जी क्रिएटिव्हिटी असते ती खरोखर तुमच्याजवळ असलेल्या नॉलेजवर डिपेंड असते आणि त्याचा जो बेस असतो तो लिटरसीमध्ये असतो, म्हणजे स्कूल्स कॉलेजेसमध्ये असतो. त्यातून तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी ही डेव्हलप केली पाहिजे की जेणेकरून तुम्ही कुठल्याही पद्धतीने स्कूल्सवर डिपेंड राहणार नाही. And therefore not killing creativity but cultivating it by providing the foundations young people need to be properly creative. प्रत्येकाने स्वतःमधली असलेली जी क्रिएटिव्हिटी आहे तिला कल्टिवेट केलं पाहिजे, कारण यंग पीपलमधलं ते एक फाउंडेशन आहे आणि ते होल लाईफ त्याला ते कामं येणार आहे. हे स्टेटमेंट एक्सप्लेन करण्यासाठी एक एक्झाम्पल रॉबिन्सन यांनी दिलेलं आहे. त्यांनी जिलियन लिनी या यंग गर्लविषयी एक्झाम्पल दिलेलं आहे. तिची स्टोरी इथं दिलेली आहे. पेज नंबर 143 एक डायग्राम दिलेला आहे. या पेजवर असलेल्या पॅरेग्राफमध्ये जे काय एक्सप्लेन केलेलं आहे ते तुम्हाला डायग्राममध्ये इन शॉर्ट बघायला मिळणार आहे. सो दिस इज ऑल्सो द व्हेरी इम्पॉर्टंट बेनिफिट ऑफ द using the various types of shapes, arrows, and without using the lots of lines we can fill all the information into the diagram, and there is also the clarity of the concepts also. So Gillian Linney, she was 8 years old and there was a problem in her school to sit still and concentrate. त्या मुलीला क्लासमध्ये बसण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत होता आणि ती बसूच शकत नव्हती, तिचं अटेन्शनही लागत नव्हतं. त्यानंतर टीचर्सनी तिला बऱ्याच पद्धतीने कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, बट दे कुड नॉट. म्हणून त्यांनी जिलियनच्या आईवडिलांना तिला डॉक्टरकडे नेण्यासाठी सजेस्ट केलं. मग तिला मेडिकल ट्रीटमेंट देण्यात आली. तेव्हा डॉक्टरांनी तिला व्यवस्थित एक्झामाइन केल्यानंतर त्यांना जाणवलं की देअर वॉज नो एनी प्रॉब्लेम इन टू द जिलियन. अँड बाय चान्स दे टर्न्ड ऑन द रेडिओ अँड ॲट दॅट टाईम देअर वॉज अ सॉन्ग वॉज प्लेइंग ॲट दॅट टाईम. And Gillian instantly began to dance on that song, and doctor realized that she was not sick but she was very well interested into the dance. So Gillian's career as a dancer was started at that moment. So here the Robinson wanted to say that schools ignored or rejected the ability, that is the creativity of Gillian, but the doctor who identified her important quality and she became the most successful choreographer and the dancer which identified her extraordinary talent that school ignored. रॉबिन्सन यांचं म्हणणं आहे की जे स्कूलनी ज्या मुलीला इग्नोर केलेलं होतं, जिला डिसेबल म्हटलेलं होतं, जिची ॲबिलिटी त्यांनी केलेली होती, ती जिलियन पुढे जाऊन एक बेस्ट डान्सर झाली आणि एक सक्सेसफुल कोरिओग्राफर झाली. यातनं कुठलीही स्कूल ही क्रिएटिव्हिटी आयडेंटिफाय करण्यासाठी कशी अनसक्सेसफुल आहेत हे त्यांनी या एक्झाम्पल थ्रू दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर या लेसनमध्ये 21st सेंचुरी स्किल्स सांगितलेले आहेत की खरोखर क्रिएटिव्हिटी डेव्हलप करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या स्किलची गरज आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मास्टरिंग डिसिप्लिन्स.
Then second is learning to communicate effectively. Third is engaging civically in discussion and argument. And learning how to learn. So these are the some important skills of 21st century. तुम्हाला क्रिएटिव्हिटी निर्माण करायची असेल तर अगोदर तुम्ही तुमचे असलेले प्रॉब्लेम सॉल्व केले पाहिजे. तुमचं कम्युनिकेशन स्किल बेस्ट असलं पाहिजे. तुमच्यामध्ये असलेलं जे नॉलेज आहे किंवा जे स्किल आहे ते तुम्हाला ट्रान्सफर करता आलं पाहिजे आणि तुम्हाला जे काही शिकायचं आहे ते तुम्हाला शिकता आलं पाहिजे. हे 21st सेंचुरीचे स्किल्स आहेत. यातनंच क्रिएटिव्हिटी निर्माण होते. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक जो पॅरेग्राफ आहे तो डायग्राम किंवा फिगरेटिव्ह लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलेला आहे की जेणेकरून यू विल अंडरस्टँड इट बेटरली. त्यानंतर नेक्स्ट पेजवर तुम्हाला दिलेला आहे फोर फ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन और एज्युकेशनल गोल्स. जर तुम्हाला क्रिएटिव्हिटी निर्माण करायची असेल तर तुम्ही कुठल्या पद्धतीने स्वतःमध्ये वेगवेगळे जे एज्युकेशनल गोल्स आहे ते तयार करणं गरजेचं आहे हे इथं डिस्कस केलेलं आहे. सगळ्यात अगोदर त्यांनी इथं एक इम्पॉर्टंट थिंग्स सांगितलेली आहे. If the maximum number of children are to be given the greatest possible chance of releasing their creative potential, schools need to provide rich and broad curriculum. जर मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण करायची असेल तर स्कूलनी त्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट, त्या पद्धतीचं करिक्युलम किंवा त्या पद्धतीचं फॅसिलिटी मुलांना निर्माण करून दिलं पाहिजे की जेणेकरून त्यांच्यामध्ये अशा पद्धतीची क्रिएटिव्हिटी निर्माण होईल. आणि क्रिएटिव्हिटी ही बाय प्रॅक्टिस किंवा बाय ट्रेनिंग ही सर्व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं हे एज्युकेशनचं पर्पस असावा. एज्युकेशन ही लिटरेट करते पण मुलं पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये क्रिएटिव्ह होत नाही की जेणेकरून ते पुढे जाऊन स्वतः स्टँडअप होऊ शकत नाही. त्यांनी आपल्याला दोन सब्जेक्टची इथं उदाहरणं दिलेली आहे. फर्स्ट इज मॅथमॅटिक्स अँड सेकंड इज द हिस्ट्री. तुम्हाला जर मुलांना क्रिएटिव्ह बनवायचं असेल तर तुम्ही मॅथ त्या पद्धतीने मुलांना शिकवलं पाहिजे किंवा मुलांना जर हिस्ट्री इंटरेस्टिंग वाटावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याच पद्धतीने हिस्ट्री ही शिकवली पाहिजे. हा त्यामागचा इम्पॉर्टंट पर्पस इथं सांगितलेला आहे. म्हणजेच कुठल्याही सब्जेक्टचं नॉलेज देताना तो सब्जेक्ट त्या पद्धतीने टीच झाला पाहिजे की जेणेकरून लर्निंग ही व्यवस्थित होईल, क्रिएटिव्ह होईल. हे सांगण्यामागचा उद्देश आहे. त्यानंतर या डायग्राममध्ये तुम्हाला हे तिन्ही पर्पसेस एक्सप्लेन केलेले आहे की जेणेकरून कशा पद्धतीने क्रिएटिव्हिटी ही वाढवली जाऊ शकते. फर्स्ट इज मास्टरिंग डिसिप्लिन्स. तुमच्यामध्ये डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही क्रिएटिव्ह बनतात. सेकंड इज लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली. तुम्ही चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन तुमचं असलं पाहिजे आणि ते दुसऱ्यांवर इफेक्टसुद्धा करण्यासाठी इम्पॉर्टंट असलं पाहिजे. थर्ड इज एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट सो डू स्कूल स्किल क्रिएटिव्हिटी. की जेणेकरून तुम्हालाही त्याचा एक भाग म्हणून ही क्रिएटिव्हिटी खरोखर कशी वाढवली पाहिजे हे तुम्ही त्याविषयी विचार केला पाहिजे, डिस्कस केला पाहिजे. त्यानंतर एज्युकेशनल गोल्स दिलेले आहे. मग एज्युकेशनचे काय गोल्स असतात? सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जी क्रिएटिव्हिटी तयार करणार आहात ती ट्रू असली पाहिजे, ब्युटिफुल असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये गुडनेस असला पाहिजे की जेणेकरून ती क्रिएटिव्हिटी सगळ्यांना कामं येईल. क्रिएटिव्हिटी जी आहे ती कल्टिवेट करण्यासाठी इथं लास्ट पॅरेग्राफमध्ये फार इम्पॉर्टंट डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की
if they are serious about cultivating real creativity across the curriculum, they need to remember that creativity describes a whole collection of similar but different process. स्कूलनी जर क्रिएटिव्हिटी निर्माण करण्यासाठी लीडरशिप घेतली तर त्यांनी हेही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नुसतं करिक्युलम चेंज करून उपयोग होणार नाही, कारण प्रत्येक प्रोसेस ही सेम आहे. लिटरसी विथ द क्रिएटिव्हिटी, पण क्रिएटिव्हिटी डेव्हलप करण्यासाठी एक डिफरंट टाईपची प्रोसेस तुम्हाला तयार करावी लागेल आणि तिच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. इन अदर वर्ड्स, they need to understand the central place of the disciplines in education and take them as their starting point in curriculum design. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही मुलांचं करिक्युलम किंवा सिलेबस फ्रेम करत असतात तेव्हा तुम्ही क्रिएटिव्हिटी हाही एक सब्जेक्ट आहे आणि त्याच्याहीसाठी तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणात मुलांना त्या ॲक्टिव्हिटीज देणे किंवा त्याविषयी असलेला करिक्युलम प्रोव्हाइड करणं, इट इज द ड्युटी ऑफ द स्कूल. म्हणून क्रिएटिव्हिटी निर्माण करणं आणि ती मेंटेन करणं ही फार गरजेचं आहे की जेणेकरून एज्युकेशनमध्ये लॉट्स ऑफ चेंजेस होतील आणि हे चेंजेस 21st सेंचुरीमध्ये ॲप्लिकेबल आहेत आणि ते निर्माण करणं इट इज द मेन पर्पस ऑफ द एज्युकेशन. थँक्यू. यानंतर असलेले जे ब्रेन स्टॉर्मिंगचे जे क्वेश्चन्स आहेत ते मुलांनी सॉल्व करायचे आहेत. आईस ब्रेकर्स आणि ब्रेन स्टॉर्मिंगचे जे ॲन्सर्स आहेत ते तुम्हाला पाठवले जातील, पण त्याच्या अगोदर तुम्ही ते स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.